सोलापुरातले 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करण्याची चर्चा रंगतीये। 4 माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत रात्री वर्षा बंगल्यावर भेट झालीये, चर्चा झालीये। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकाराने हे प्रवेश होत आहेत। माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, तर माजी आमदार दिलीप माने आणि बबन शिंदे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे सध्या अमेरिकेत उपचाराधीन आहेत। बबन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे व विक्रम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भाजपत जोरदार इनकमिंग पाहायला मिळतंय। माजी उपमहापौर पद्माकर काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भाजपत पक्षप्रवेश केला, तर माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने यांनी भाजपत घरवापसी केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरातल्या या सगळ्या स्थानिक नेत्यांनी भाजपत प्रवेश केलाय, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। दिलीप माने यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। तर सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती सुरू आहे। बडे नेते आणि माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होताना आपण पाहतोय आणि अर्थात या सगळ्याचा स्थानिक राजकारणावर खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढणारी ही ताकद भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार गोरेजी, मोठ्या प्रमाणावर सोलापूरमध्ये इनकमिंग होत आहे भाजपत, कसं साध्य केलं हे सगळं? भारतीय जनता पक्ष येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, महापालिका नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काही पक्षप्रवेश या ठिकाणी होताना आपण पाहतोय। त्यामध्ये सोलापूर शहरातले तर आहेतच, पण सोलापूर शहरासोबत ग्रामीण भागातले ज्या माढ्यामध्ये बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव असतील किंवा मोहोळमध्ये राजन पाटील मालक असतील, त्यासोबत अनेक काही खूप लोक आहेत की ज्यांचा प्रवेश अपेक्षित आहे। त्या लोकांनी रात्रीच माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत बैठक केलेली आहे आणि ती बैठक यशस्वी झालेली आहे। येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये या सगळ्या लोकांचा प्रवेश होऊन जाईल। सोलापुरामध्ये भाजप स्वबळावर लढणार का, त्याचीच ही सगळी सुरुवात आहे का? नाही, स्वबळावर नाही, असं शक्यतो आम्ही महायुतीमध्ये लढण्याचा प्रयत्न करू। ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पण लढू, परंतु महायुतीमध्ये लढण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण हे सगळं असताना भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पक्षाची आहे। पण सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही लढू। पण असं आहे की अनेकदा अशी चर्चा होते की आयारामांना संधी दिली जाते आणि त्यामुळे मूळ भाजपचा जो कार्यकर्ता आहे तो मात्र नाराज राहतो, संधीपासून वंचित राहतो। आताच्या निवडणुका संधी आहे कार्यकर्त्यांसाठी, स्थानिक नेत्यांसाठी काम करण्याची, आणि अशात हे इनकमिंग होताना तुमच्या मूळ नेत्यांवर अन्याय होईल असं वाटत नाही का? नाही, बिलकुल नाही, असं काही होणार नाही। ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद कमी आहे त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे अगदी सोलापूर शहराचा विचार केला तरी सुद्धा ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सीट कधी निवडूनच आली नाही अशा ठिकाणी काही लोकांना आपण घेतोय। शेवटी स्थानिक नेतृत्व आमचे आहेत आणि त्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय पुढचे निर्णय करतील। ठीक आहे। जयकुमार गोरेजी, आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला, त्यासाठी।